तर ठाकरे बंधूंचा आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यात एल्गार। शिवाजी पार्क नंतर आज ठाण्यात तोफ धडाडणार आहे। कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष आहे। अर्थात शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दोन्ही ठाकरे बंधू जात आहेत। ठाकरे बंधूंची सभा होते, त्यामुळे निशाण्यावर एकनाथ शिंदे असू शकतात। आणि या दोन्ही सभांसंदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत। सध्या आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहे। महायुतीच्या सभेसंदर्भात ज्योत्स्ना गंगणे अपडेट देत आहेत आणि कुणाल आपल्याला ठाण्यातील सभेसंदर्भात अपडेट देत आहेत। मी आधी ज्योत्स्नाकडे जाते। ज्योत्स्ना, महायुतीची आज शिवाजी पार्कवर सभा होणार आहे। काल ठाकरे बंधूंची सभा झाली आणि आज महायुतीची सभा या मैदानावर होते, त्यामुळे कुठेतरी काल केलेल्या आरोपांवर आज उत्तर येण्याची शक्यता आहे। अगदी प्रणिता बरोबर आहे। दादरचं शिवाजी पार्क मैदान जे आहे ते ऐतिहासिक मैदान आहे। इथे अनेक मोठ्या सभा ज्या आहे, मग त्या कुठल्याही पक्षाच्या असो, खूप मोठमोठ्या सभा होत असतात आणि मुंबई महानगरपालिकेवरती नेमका कोणाचा महापौर बसणार यावर चर्चा सुरू असतानाच आता प्रचाराची रणसंग्राम जो आहे तो आता शेवटच्या टप्प्याला आला असून काल आपण बघितलं की ठाकरे बंधूंची एक मोठी सभा याच शिवाजी पार्कावर पार पडली आणि आज जी आहे ती महायुतीची सभा जी आहे ती या शिवाजी पार्क मैदानात पार पडत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले अशी या तिन्ही जणांची ही सभा होणार आहे। आणि या तिघांचंही भाषण जे आहे ते भाषण जे आहे ते या शिवाजी पार्क मैदानामध्ये होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 24 तास अजून उलटले नाही आहेत की ठाकरे बंधूंनी याच शिवाजी पार्क मैदानातून राज्य सरकारवरती, केंद्र सरकारवरती आणि भाजपवरती जे काही आरोप लावले त्या आरोपांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते काय उत्तर देणार। कारण दोन्ही ठाकरे बंधूंनी जे आहे त्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, केंद्र सरकारवरती सुद्धा टीका केली आणि त्याचमुळे ही आजचं भाषण जे आहे महायुतीचं फार महत्त्वाचं राहणार आहे। एका बाजूला आपण बघतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्कमधून जे आहेत ते सभेला संबोधित करणार आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून ठाकरे बंधू यांची सभा होत आहे। त्यामुळे प्रश्नाचं म्हणजे जी आज शिवाजी पार्कवर सभा होईल त्या महायुतीच्या प्रश्नावरती ठाकरे बंधू लगेचच तिथून पण उत्तर देतील। म्हणून आरोप प्रत्यारोपाचे भाषण आणि सभा जी आहे ती या ठिकाणी होणार असून मोठी जय्यत तयारी जी आहे ती भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे। अमित शहा, नरेंद्र मोदी, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे अशी मोठमोठे पोस्टर्स, त्यांचे मोठमोठे फलक जी आहेत ती या दादर शिवाजी पार्क मैदानामध्ये लावण्यात आलेली आहे। आणि त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या युतीवरती नेमका निशाणा साधताना एकनाथ शिंदे सुद्धा काय बोलतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। या संदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेतच राहते। मी आता कुणाल भोईटे यांच्याकडे जाते। कुणाल, आपण पाहिलं ठाण्यामध्ये शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरे बंधू येणार आहे, त्यामुळे या सभेकडेही सर्वांचं लक्ष आहे। प्रणिता, अगदी बरोबर। या ठिकाणी ठाण्यामध्ये मोस रोडला मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे ती ठाकरे बंधूंच्या सभेची करण्यात येताना पाहायला मिळते। मी सध्या सभेच्या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकताय या ठिकाणी अविनाश जाधव असतील, केदार दिघे असतील हे पाहणी करत आहेत। त्याचप्रमाणे जर स्टेजच्या मंचाच्या मागे जर पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो जो आहे तो बाळासाहेबांच्या सोबतचा आपल्याला पाहायला मिळतोय। आणि एकंदरीतच पाहायचं झालं तर या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे, कारण ही सभा जी आहे ती उपमुख्यमंत्री माफ करा, तुम्हाला थोडं थांबवते। तुम्हा दोघांनाही धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।